राजलक्ष्मी त्यांच्या आईला विनंती करतो तिला जरा थोडं सोडावं. टाळ्या टाळ्या एकदा त्या बाळासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ती खूप सुंदर गीत गाते बरं का हे. माझी भाची आहे ती, भाचीसाठी जरा जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. आता मी सांगेल तसं ती कशी गाते बघा. कसं आहे, कला शिकवण्यापेक्षा अशी थोडी रक्तात पण असावी लागते. त्याला सद्गुरु कृपा, संत कृपा आणि कुलदैवतेचा आशीर्वाद कुळावरती लागतो. ह्या कुळाला दत्त महाराज प्रसन्न आहे म्हणून या मुलीच्या कंठामध्ये सूर आहे आणि पायामध्ये ताल आहे. एकदा माझ्या भाचीसाठी अनेकदा जरा जोरदार टाळी वाजवा. आज माझा बारका भाचा आला नाही, तो जरा आजारी आहे, पण माझ्या शौर्याची भर, शौर्य राजची भर राजलक्ष्मी नक्की भरून काढेल. आता ती सुद्धा किती सुंदर गाणं म्हणते बघा. हा, त्रैलोक्याचं. तर हे मूल कसं काय गातं, कसं म्हणतं, याला संतांचं प्रमाण आहे. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे. काल सकाळपासून आम्ही दोघं एकत्र आहे, पण सकाळपासून ती फक्त एकच गाणं गुणगुणतीये आणि मामा 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 नुसता माझ्या मागे तिनं लावलेली आहे. कारण आपल्या पोराला इथं बसलेल्या जरा माता माऊली ज्या आहेत ना, आई मंडळ जे आहे, त्यांनी जरा कान उघडे ठेवून ऐका की आपल्या पोराला सांताक्लॉज बनवून शाळेत पाठवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या मातीतला शाहीर आणि गोंधळी बनवा आणि ताई आपल्या पोरा बाळाला शाळेत पाठवा, तरच ही परंपरा टिकणार आहे. पोराला आपण घरचा अभ्यास शिकवतो की नाही? इथं ज्या ज्या माझ्या माता माऊली जमलेल्या आहेत, घरचा अभ्यास शिकवता का नाही पोराला? शाळेत आल्यावर त्याला अभ्यास शिकवता, काय अभ्यास दिलाय असं बघता. त्याचबरोबर हरिपाठातली एखादी ओळ पण आपल्या पोराला कधीतरी शिकवा, एखादं लोकसंगीत पण त्याला कधीतरी शिकवा. या लहान लहान पुढच्या पिढीला ही परंपरा समजणं फार महत्वाची आहे. आणि म्हणून या युवा कलावंतांसाठी, युवा वर्गासाठी मी गीत लिहिलं. त्रैलोक्याचं रूप आज आलया दिसून, त्रैलोक्याचं रूप आज आलया दिसून.
फलटणचे 2 जण फोक प्रबोधन या कार्यक्रमाचे हे 2 राजे आहेत आणि हा सर्व लोककलावंताचा मेळा घेऊन राजाच्या कृपेने मी 6 जून दिवशी माझी शाहिरी सेवा आणि हा पारंपरिक देवीचा गोंधळ तर 7 समुद्रापलीकडे म्हणजे दुबईमध्ये जाऊन सादर केला. ही तुम्हा रसिक मायबापांची कृपा, आमच्या भिडे गुरुजींचा आशीर्वाद आणि तमाम महाराष्ट्रातल्या रसिकाचा आशीर्वाद. आणि तिथं सुद्धा मी हे गाणं गायलं. हे गाणं लिहिलंय सुद्धा मीच, संगीतबद्ध सुद्धा मीच केलंय. तर ते गाणं असं, त्रैलोक्याचं रूप झालंय दिसून आणि माझा शिवराज आल्यात पालखीत बसून, माझा शिवराज आल्यात पालखीत बसून. त्रैलोक्याचं रूप झालंय दिसून, त्रैलोक्याचं रूप झालंय दिसून, माझा शिवराज आल्यात पालखीत बसून, माझा शिवराज आल्यात पालखीत बसून. त्रैलोक्याचं रूप झालंय दिसून, त्रैलोक्याचं रूप झालंय दिसून, माझं शिवराज आल्यात पालखीत बसून, माझं शिवराज आल्यात पालखीत बसून. सदरेवर फडफडे बघा भगवा झेंडा, सदरेवर फडफडे बघा भगवा झेंडा, सदरेवर फडफडे बघा भगवा झेंडा आणि पालखीमध्ये शोभतो या रेशमाचा घोडा. पाहता शिवाजी राजाला डोळे आले ती भरून, पाहता शिवाजी राजाला डोळे आले ती भरून. आमचे थोरले बंधू आहेत, माझे मोठे बंधू आदरणीय सागर दादा चौरे यांना विनंती करतो थोडं रंगमंचावरती त्यांनी यावं आणि माझ्यासोबत ह्या गाण्याच्या एका दुसऱ्या लाईनी तरी त्यांनी म्हणाव्यात. मग या छोट्या भावाला मोठ्या भावाने गीत गायलं तर बरं वाटेल. तुमची सर्वांची इच्छा आहे तो वर यायची असेल तर एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. बघा आता काय करताय. माझं शिवराज